कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे. काल रात्री साधारणपणे 12:30-1च्या दरम्यान एक फळ विक्रेती महिला आहे. त्या महिलेचे 3 तोळे आणि 5 ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणाने चेन स्नॅचिंग करून पळून गेला होता. त्यानंतर आपले सिनियर पी-आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने, पी-आय न्यायालय असतील, त्यांचे ए-पी-आय भायलाराव असतील आणि सर्व डी-बी स्टाफने पुढील 2 तासामध्ये CCTVचा वापर करून 2 तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली. आणि विशेषतः आहे की रात्री 1 वाजता गुन्हा घडलेला होता आणि 3 वाजेपर्यंत तिथे जो कोण चेन स्नॅचर आहे तो आपल्या ताब्यामध्ये होता. असं करून आपण त्याकडून तो अटकसुद्धा केलेला आहे. त्याचं यापूर्वीचं रेकॉर्डसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती 3 तोळ्याची ती पूर्णपणे रिकव्हर केलेली आहे. अशा प्रकारचं एक चांगली कामगिरी या कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये झालेली आहे. सर, हा चोर कशा प्रकारे कोणाला टार्गेट करायचं? साधारणपणे आता आपण त्याच्यावरती 3 गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रेत्याच्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांच्या विक्री घेण्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी तो आतमध्ये गेला आणि त्याने चेन स्नॅचिंग केलेली आहे. अशा प्रकारे त्याची मोडस आत्तापर्यंत लक्षात आलेली आहे. इतरही ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.